विभाग प्रमुख चषक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। येत्या 12, 13, 14, 15 या दिनानिमित्त प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेचा असेल 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 50,000, तृतीय क्रमांक असेल 25,000 आणि चतुर्थ क्रमांक असेल त्या स्पर्धेमध्ये 25,000 ही इनामी राशी। आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील आदरणीय तुळशीरामजी पाटील साहेब, तदनंतर कमलाकरजी बोराडे आणि जगन्नाथ शेट्टे हे या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील। आणि संपूर्ण मित्रमंडळी कलोते गावाचा त्यांना सपोर्ट त्या स्पर्धेमध्ये राहणार आहे। मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलोते यांचा प्रचंड साथ त्यांना लाभणार आहे। आणि त्याकरता आपण पाहतो एक चांगली स्पर्धा आपल्याला येत्या 12, 13, 14, 15 या दिनानिमित्त नाईटची स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आणि तुळशीराम पाटील यांचे सुपुत्र आमचे मित्र तन्मय पाटील ते देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। 24 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, 32 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। आणि आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली जाईल, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल। अंपायर ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन, व्हेरी फर्स्ट बॉल टाकण्यासाठी करण कडव हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे। पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला होता, परंतु आतल्या बाजूने स्विंग होणारा चेंडू थोडंसं हलकं असं स्विंग दिलं, मित्रांनो फिंगर रोल केले होते आणि त्यानंतर आतल्या बाजूने वळून घेणारा हा चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय। बॉलिंग ट्रॅक वरती असताना किरण शिंदे ऑन स्ट्राइक वरती, सूरज पाटील नॉन स्ट्रायकर एंड वरती फटका फसलाय, परंतु एलिव्हेशन तितकंसं चांगलं आहे, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी। बिग 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 हिट, षटकार। प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतो की 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक गोलंदाजासाठी। संतोषजी कडव यांच्या माध्यमातून ते जर या स्पर्धेला एन्जॉय करत असेल त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं। आदरणीय संतोषजी कडव यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं। गोलंदाज तयार आहे करण, पुन्हा एकदा आपण पाहतोय असं वाटलं होतं की ऑफसेटच्या बाहेर चेंडू वळून घेईल, परंतु नाही, पंचांचा कोणता इशारा येत नाही, म्हणजे चेंडू असेल डॉट। 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत ते एकूणच 6 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय। एक षटकार जरूर ठोकलाय फलंदाज किरण शिंदे या फलंदाजानं, आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करण तयार आहे। पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, ऑन साइड मध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज किरण शिंदे हा फलंदाज, परंतु नाकाम ठरला जातोय। करणची गोलंदाजी अप्रतिम त्या ठिकाणी आणि तो धावा वाचवण्यामध्ये सक्षम ठरतोय। पुन्हा एकदा फटका फसलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीयेत आणि धाव मिळाली या चेंडूवरती। एक स्ट्राइक रोटेट केली जाते। नॉन स्ट्रायकर एंड वरचा फलंदाज सूरज पाटील त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि आपण पाहतो ऑन स्ट्राइक वरती दाखल होतोय। आणि आपण पाहतो की जे चेंडू गेले होते ना फार्म हाऊसच्या आतमध्ये ते चेंडू येत आहेत, नवीन चेंडू होते, तीनही नवीन चेंडू पहिल्या बॉलवरती ते मैदान फार्म हाऊस मध्ये गेले होते। हा ट्रॅकर बॉल त्याला पुल केलाय आणि फलंदाज सूरजच्या बॅट मधून येतोय। हा दर्जेदार स्ट्रोक सीमारेषा पलीकडे डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत मारलेला हा दर्जेदार षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती। धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं। पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर षटकाराला लगातारचे 2 चेंडू डॉट टाकले होते। जसं सिंगलना स्ट्राइक रोटेट झाली, सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय जसा ऑन स्ट्राइक वरती दाखल झाला तसं त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना आपण पाहिलाय, म्हणजे धावसंख्येला आकार जरूर त्यानं दिलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल। रवी वाघे हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती येतोय। रवी वाघे एक अनुभवी गोलंदाज आहे, कित्येक वेळा आपण पाहतो या संघासाठी त्याने चांगली कामगिरी केली आहे। नागोर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, लवकर या तुम्ही, आयोजक तुमची या ठिकाणी वाट पाहत आहेत।
किरण शिंदे ऑन स्ट्राईक वरती, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 5 मध्ये 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. एक चेंडू मध्ये 6 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज सूरज पाटील. रवी बागे दुसरं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा शरीराचा भेद लाऊड अपील केली होती. वरच्या बाजूवरती चेंडू लागला जातोय आणि लेग बाय स्वरूपात ही एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती. एस एस ग्राफिकचे सुजलजी सालुंके आणि त्यानंतर स्वप्नीलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लॉट्स असेल, त्यानंतर या स्पर्धेची जी ॲडव्हर्टायझिंग फ्रंट असेल तर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला डिझाईन करून दिलं होतं, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. ब्लॉकला टाकलं होतं. अगदी बॅट अँड पायाच्या मधोमध या चेंडूची पिकी केली जाते. जर चेंडू मध्ये बॅट अँड किंवा पायाचा संपर्क झाला नाही ना तर चेंडू अगदी इष्टांचा भेद घेणारा असतो. त्याकरता या चेंडूची पिकी केली जाते. क्रिकेटमधील या चेंडूला अगदी यॉर्कर हा चेंडू म्हटलं जातो. ब्रह्मास्त्र, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याचा वापर केला जातो. आणि गोलंदाज रवी वाघे यामध्ये माहीर आहे. कित्येक वेळ आपण पाहिलं त्याला यॉर्कर लाईनची चेंडूची पिकी करत असताना आणि त्याच चेंडूची पिकी तो वारंवार करत असतो. ऑन स्ट्राईक वरती आता किरण पटका यावेळेस बसला. एसटी रक्षक चेंडूच्या खाली झेलला कॅरी केलं आणि मोठा आदरा मिळेल. पहिला मोठा आदरा बॅटिंग करत असताना आई रत्नाई क्रिकेट संघ निगडोले टीमला. चला या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड राऊंडची पहिली मॅच, सेकंड मॅच आपण या ठिकाणी घेणार आहोत. अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात हाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं आणि तदनंतर वरोसे आणि या दोन संघादरम्यान जो जिंकेल त्या संघाच्या अगेन्स्ट आपण मॅच पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की एक पेंडिंग मॅच होती अंबिका चौक आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात हाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरणजी पिंगळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक ते राहिलेत आणि समीर साठी ते कॅश प्राइज असेल. समीर पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टॅपिंग क्रिकेट, एक धाव या चेंडूवरती वेगाने घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलतंय 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. रवी बागेचं हे षटक, ज्यानं आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4 धावा त्याने या ठिकाणी खर्ची केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आहे. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकलं होतं. खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्टाईलने या पटक्याला फिरवायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही. अचूक टप्पा या गोलंदाजाकडे आणि गोलंदाजीवरती असणारं त्याचं नियंत्रण आपण पहिल्या चेंडूपासून पाहतो आणि त्या कारणासाठी आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे रवी वाघे. परंतु यावेळेस दमदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाच्या अगदी मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार येतोय. फलंदाज सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 22 या धावसंख्येवरती. सूरज एक आक्रमक खेळाडू, त्याची आक्रमकता तो दाखवतोय. 4 बॉल मध्ये 13 या धावसंख्येवरती तो खेळतोय. किरण शिंदेने थोडीशी नाखुशी केली. या अगोदर आपण पाहिलं की धावा जमवत असताना पहिल्याच सत्रामध्ये ज्यावेळी धावा जमवायच्या होत्या डावखुरा त्याचा फलंदाज किरणने षटकार लगावला होता. सुरुवात दमदार केली होती परंतु तदनंतरचे 5 चेंडू तो डॉट बॉल खेळला, 4 चेंडू तो डॉट बॉल खेळला आणि केवळ आपण पाहतोय की या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये बॅकफूट वरती ढकललं होतं परंतु जसा सूरज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती गेला त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेल्या षटकार धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळाला. 11 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. त्यानंतर या षटकामध्ये धावा खर्ची केल्या वाघे, रवी वाघे या फलंदाजानं 11 आणि 11च्या बरोबरीनं 22 धावा आहेत त्या धावफलकावरती. चला इथे टॉस केला जाईल. हाल आणि त्याच्या विरुद्ध अंबिका चौक. चला किरण दादा इथे टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. याच्या सेकंड राऊंडची मॅच हाल आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक. चला टॉस किरण दादा इथे केला जाईल.
आणि इथे आपण पहिला हा चेंडू ऑनसाईडच्या दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाली आहे. सिंगलला डबल मध्ये आणि कॅपरला अजिंक्य सर इथे कन्वर्ट केलेला आहे. 2 धावा इथे आपण चपलाई चांगली दोन्ही फलंदाजामध्ये पाहिली आहे. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबर हळूहळू कवयना संघाच्या धावसंख्येने आकार घेतलाय. याच्यात सेकंड राऊंडची दुसरी मॅच एका बाजूला अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधात हाल इथे टॉस केला जाईल. ओव्हर टू अजिंक्य सर. हा दत्ता हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. चांगली गोलंदाजी त्याची आपण या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी त्याने डॉट चेंडू टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते अनंत पवार त्या ठिकाणी होता आणि त्यांना झेलला पकडलं. आणि तदनंतर आपण पाहतो एक महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. नागोरी जहाना पोचे आगोरी वाहा पोचे नागोरी आणि नागोरी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नागोरी अगदी फेमस आहेत. जय साठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज तन्मय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. जय या सीझन मध्ये लव मध्ये असणारा हा फलंदाज आहे. लगातार 3 मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा त्या ठिकाणी येईल. वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते 25 या धावसंख्येवरती. अंबिका चौक संघाने टॉस जिंकलेल्या 2 ओव्हरची मॅच असेल. याची नोंद आपण दोन्ही टीमने घ्या आणि जो काही निर्णय असेल तर लगेच आम्हाला कळवा. बॅटिंग करायचा निर्णय अंबिका चौक संघाने घेतलेला आहे. तर हाल संघाला सर्वप्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण देण्यात आले. मात्र इथे आपण होतो निगडोली संघ जिथे आता चांगली कामगिरी आणि चांगल्या स्थितीमध्ये त्यांना पाहतोय. तर तब्बल धावा इथे लागले त्या 26 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक सूरज पाटीलच्या बॅट मधून सबसे कातिल सूरज पाटील टोकतोय या चेंडूवरती षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलतोय 32 या धावसंख्येवरती. षटकार येतोय सूरज पाटीलच्या बॅट मधून. दमदार स्ट्रोक त्याचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. पायावरती टाकलेली चेंडू सूरज सोडत नाहीये याचा विचार करता आपण पाहतोय. त्याच दिशेवरती वारंवार चेंडूची पिकी केली जाते आणि ऑन साइड मध्ये त्याचा स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड आणि त्या ठिकाणी तो मोठे फटके मारतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. आणि फलंदाज या ठिकाणी असेल बाद. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 33 या धावसंख्येवरती. नागोरी समोर ब्लॅक स्क्रीन आहे ना, समोर तुमच्या पाठी तिथे पब्लिक तुमची वाट पाहत आहेत. तिथे चाय कॉफी किंवा काय XYZ जे हवं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे. कारण की तुमच्याकडे 198 पदार्थ आहेत. ते आम्ही जर पाठ करत बसलो ना तर आमचं वर्ष निघून जाईल. त्याकरता जो काही तुमचा पदार्थ त्यांना पाहिजे असेल, तुमचं शीतपेय तुमच्याकडे असणार आपण पाहतो कोल्ड कॉफी, तदनंतर आपण पाहतो हॉट कॉफी, टी, तदनंतर आपण पाहतो मायदेशी मट्टा, छाछ, ग्रीन टी, तदनंतर आपण पाहतो बरेचसे पदार्थ आहेत नागोरी यांच्याकडे. कारण की आता आम्हाला खाऊन पिऊन त्यांनी दिलंय जो पदार्थ ते नवीन आणतात ना त्यावेळी आम्हाला टेस्टिंगसाठी ते देतात. आणि त्यांनी सांगितलंय की संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही किती कॉफी पिया, चहा पिया, कोल्ड कॉफी पिया, तुम्हाला काय पियायचं ते प्या, ते त्यांच्याकडून फ्री असतं. त्याकरता नागोरी यांची आम्ही ऍडव्हर्टायझिंग कुठेही करत असतो. ते नागोरी या ठिकाणी आले, त्यांचे देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार. परंतु ते फ्री फक्त कॉमेंट्री बॉक्स साठी असतं, इतर आयोजकांसाठी नाही. याची देखील सूचना घ्या. आता आयोजक सांगतील की तुमच्यासाठी फ्री आहे तर तुम्ही आमच्यासाठी देखील घ्या. परंतु आज आयोजकांनी मागवलं चहा काय कॉफी असेल ते. ड्रायफ्रूट लस्सी आता त्यांचा नवीन आयटम आलाय मार्केटमध्ये, तो एकदा ट्राय करा. जबरदस्त लस्सी आहे, ड्रायफ्रूट लस्सी, नागोरी स्पेशल लस्सी आहे. चला या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपला. निगडोली टीमनं धाबा जमवला 29-33. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेट गमावल्या. 33 धाबा धावफलकावरती आहेत. म्हणजे आता या धाबा जमवत असताना
कांडोली टीमला देखील बरीचशी मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अजिंक्य सर्व क्रीडा प्रेमींना आपण इथं स्वागत या शुभेच्छा देऊया. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलते आयोजित राजा शिवछत्रपती चषक. चला बॉल त्या मैदान स्वयंसेवक आयोजक जरा मैदानाकडे लक्ष द्या. चला आता आपण पाहतो ना सूर्य अस्ताकडे चाललाय. त्याकरता आयोजक तुम्ही जर लक्ष दिला नाही मैदानाच्या आतमध्ये काय पाहिजे काय नको तर तुम्हाला इथे हॉलिजनची सोय करावी लागेल आणि त्याचा खर्च आम्ही केलाय. तब्बल 1 लाख पेक्षा जास्त खर्च करावा लागतो तुम्हाला लाईट लावण्यासाठी. आणि जर तो खर्च आयोजक करत असतील तर मग किती पण वेळ होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. चला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवले जातात. त्या ठिकाणी कांटोली संघाची सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सर्व क्रीडाप्रेमींचा आलेल्या पाहुण्यांचा आपण मान्यवरांचं देखील आणि सर्व क्रीडाप्रेमी यांचं आपण सहर्ष स्वागत अजिंक्य सर इथे करूया. एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. नेहमी स्पर्धा आपण शनिवार रविवार अशी पाहत असतो. आता ही आगली वेगळी स्पर्धा आपण पाहतोय मंगलमूर्ती कळते संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतो ना की नागोरी तुमच्याकडे जरी 198 पदार्थ असतील ना तरी 198 देशामध्ये जर तुम्हाला कोण पाठवत असतील ना तर त्या ITC लाईव्हचे सर्व आहेत. कुमार मांडा या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांना जर तुम्ही कॉपी आता दिली नाही ना तर लाईव्हला ते साऊंड म्यूट करतील. त्याकरता तुम्ही पहिली कॉपी त्यांना घेऊन जाते. समोर वरती बसलेत बघा कॅमेरामॅन कुमार, एक अष्टपैलू खेळाडू. अलीकडच्या 3-4 वर्षापूर्वी कुमार यांचा आपण इतिहास पाहिला ना तर एक घातक आणि विस्फोटक फलंदाज होते बाबेकर टीमचे. परंतु सध्याच्या घडीला त्यांनी त्यांच्या करिअरकडे फोकस दिलं आणि जो त्यांचा बिझनेस आहे ना लाईव्ह ITC लाईव्ह त्यांच्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. चला पंच अंपायर ग्रीन सिग्नल येतो. चला कांडोली टीमचा 12th मॅन पाठवा. आता मग अशी तुमची फिल्डिंग होती त्याकरता आम्ही तुम्हाला ऍडजस्ट केलं. आता बॅटिंग आहे. आता तुमचा 12th मॅन या ठिकाणी आलाच पाहिजे. पहिलाच बॉल दमदार स्ट्रोक उत्तरास प्रत्युत्तर. फलंदाज अनंत पवारच्या बॅट मधून येतोय. हा लांबच लांब लॉंग वेला मारलेला लॉंग वेचा हा षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरा पाहिजे का अनंता? चेंडू द्या चेक करण्यासाठी. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये चेक करण्यासाठी. आयोजक थोडस आता लक्ष द्या. किरण थोडस आता नागोरी नाहीत ना काढा. नागोरी तुम्ही पुढे जा प्लीज. इथे भरपूर गडबड होती. नाही जमलिंग होऊ नये. मैदानाकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे. अतुल बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. दुसरा चेंडू शरीराचा भेद. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. डॉट बॉल येईल. पहिल्या चेंडूवरती आला दमदार स्ट्रोक षटकार. तदनंतर येतो डॉट बॉल. अनंत पवार ही महत्वाची विकेट या मॅच मधली. ही विकेट जर इथून प्राप्त केली तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटपर्यंत आपण पाहतोय धाबा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागेल तो कांडोली टीमला. परंतु अतुल वरती केलेले हल्ले जर मी तर म्हणे थांबवले नाहीत. चांगलं जेल सूरजना त्या ठिकाणी टिपलंय. पडला जळला स्वतःला या मराठमोल्या मातीमध्ये माकवून टाकलं. परंतु आपण पाहतोय की जेलला त्याने कॅरी केला आणि महत्वाची विकेट फलंदाज अनंत पवार या चेंडूवरती होईल बाद. विध्वंसक खेळी कित्येक मैदानावरती पार करणारा हा खेळाडू आणि त्याचीच महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. बिग विकेट ज्याच्यासाठी जालं विधलं होतं सापलं रचलं होतं त्याच जाल्यामध्ये अडकवलं फलंदाज अनंत पवारला. हा दमदार स्ट्रोक क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा सीमारेषेच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ताकदवर पाहायला मिळालं आणि धाबा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धीरजचं कौतुक केलं पाहिजे. 100% योगदान त्यानं संघासाठी दिलेत. ज्यावेळी तुमची बॅटिंग चांगली होते तदनंतर तुमचं गोलंदाजी चांगलं होणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करताना त्यावेळी तितक्या दर्जेचं तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं असतं. आणि याच
असं म्हटलं जातं की क्रिकेट आहे ना, क्रिकेट हा 11 खेळाडूंनी मिळून खेळणारा जाणारा हा खेळ आहे. आणि या खेळामध्ये ज्यावेळी तुमचा एकतरी खेळाडू अगदी कमकुवत असेल ना, त्यावेळी त्याचा दगाफटका अगदी संघाला मिळाला जातो. त्याचा पुरेपूर मी तर म्हणेन नुकसान ते भोगावं लागतं संघाला. परंतु या मॅच मध्ये दाखवतायत निगडोली टीमचे सगळे खेळाडू, क्षेत्ररक्षक, सगळे क्षेत्ररक्षक का आम्ही ही मॅच सदासजी सोडणार नाही. ही मॅच अगदी आम्ही शेवटपर्यंत लढू. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले जसे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले होते, तसं आम्ही शेवटच्या अगदी या मॅच मध्ये शेवटच्या बॉलपर्यंत लढू. आणि तेच प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न चालू आहेत आता मॅच मध्ये निगडोली टीमच्या या सर्व क्षेत्ररक्षकांकडून. गोलंदाज अतुल एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. प्रामुख्याचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 33 धाबा दाफलकावरती पहिल्या सत्रामध्ये जमवलं होता. 34चा करायचा होता पाठलाग. आता शेवटचे 13 चेंडू आणि 26 धाबा संख्येची गरज. परंतु पंचाचा त्या ठिकाणी येतोय व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं दाफलक जाऊन पोहोचेल. 9 या धावसंख्येवरती शेवटचे 13 चेंडू आणि 25 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. आणि हा दमदार स्ट्रोक फलंदाज संदीपच्या बॅट मधून येतोय. डीप मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या अगदी मधोमध मारलेला हा फटका सीमारेषा चिरत चाललाय. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट. षटकार, षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 2 विकेट गमावल्यात. 15 धाबा धावफलकावरती जरी असतील ना तरी आपण पाहतोय 2 विकेट आम्ही गमावल्या असल्या तरी संदीप सांगतोय की आम्ही आक्रमण करू. हे आमचं घरेलू मैदान आहे. या मैदानावरती आम्हाला माहिती आहे की कोणत्या सिच्युएशनला, कोणत्या दिशेनं, कोणत्या वातावरणामध्ये, कोणत्या दिशेनं फटकेबाजी करायची. आणि तेच दाखवलं संदीप आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. नवसंजीवनी देणारा हा षटकार आहे. शेवटचे 12 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 19 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. अजूनही या मॅच मध्ये कोणी हरलं नाही. अजूनही या मॅच मध्ये कोणी जिंकलं नाही. नाही निगडोली जिंकली, नाही कांडोली जिंकली, नाही कांडोली जिंकली, नाही निगडोली जिंकली. परंतु जो कसोशीनं शर्तीचे प्रयत्न शेवटपर्यंत कायम ठेवेल ना तो या मॅच मध्ये जिंकेल. 12 मध्ये आता 19 धावसंख्येची गरज आहे. असं म्हटलं जातं ना, क्षेत्र कोणतेही असो तुमच्या कष्टाला पर्याय नाही. आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि ते यशाचं गमक जर तुम्हाला गाठायचंय तर प्रयत्न प्रयत्न आणि शेवटपर्यंत प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील. स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. आणि खऱ्या अर्थाने या स्वप्नांच्या मागे धावण्याची ताकद ठेवली आहे फलंदाज संदीप या फलंदाजानं. त्याने सांगितलं आघाडीचे 2 विकेट प्रामुख्याचे जरी आम्ही गमावले असले ना तरी उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये त्या धावसंख्येची पाठलाग करण्याची ताकद, ती कुवत आमच्याकडे आहे. आणि त्यांनी मारलेला हा षटकार नवसंजीवनी देऊन जातोय तो कांडोली टीमला. चला थोडं स्पीडअप करा. इथून पुढे अजूनही बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे. जय बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. विकेट हॅट्रिक साध्य केली जयनं. विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजाला देण्यात येईल. तन्मय पाटील यांच्या माध्यमातून. तन्मय पाटील यांची स्पर्धा आपण पुढच्या महिन्यामध्ये येत्या 12, 13, 14, 15 या दिनानिमित्त पाहणार आहोत. कलोतेकरांचं खूप चांगलं आयोजन. विभागीय चषक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. विभाग प्रमुख चषक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. फटका बसला हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. झेल जर झालं तर मॅच मध्ये मजा येईल. परंतु झेल ड्रॉप होतोय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेत नाही. कॉटन बॉलची संधी होती परंतु ती नाकारली. आणि तदनंतर सिप्ली चेंडू त्या ठिकाणी लँड होतोय. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 धावा आहेत धावफलकावरती. 2-5-16 कांडोली टीमची स्थिती आहे या मॅच मध्ये. शेवटचे आता 11 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती संदीप. प्रयत्न त्याचे चालू आहेत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकलाय ऑन साइड मध्ये. डीप मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या अगदी मधोमध त्या पटक्याला खेचलं होतं. परंतु आता विचारपूर्वक कामगिरी करावी लागणार. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 18ची गरज आहे.
बॉल तयार. जय खराब चेंडू पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि तदनंतर आपण पाहतो दंडित देखील केलं जाईल. पंचांचा वन बाउंडचा त्या ठिकाणी इशारा. ऑफिशियल पंच, अनुभवी पंच आहेत, क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याकरता आपण पाहतो योग्य निर्णय त्यांनी त्या ठिकाणी दिला. इथून पुढे तुम्ही 52 चेंडू टाकू शकत नाही. 17 धावा फलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका गोलीच्या वेगाने चाललाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. संदीपच्या बॅट मधून येतो हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 10 आणि 13 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 10 चेंडू 13 धावसंख्येची गरज असं म्हटलं जातं. पॅडी सर एखादा खराब चेंडू तुम्हाला मॅच मधून बाहेर फेकून देऊ शकतं आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. खराब चेंडू टाकला, थोडासा जास्त बाउन्स दिलं होतं जयनं आणि तदनंतर पुढील बॉलवरती त्याचा कॉन्फिडन्स लो झाला, आत्मविश्वास त्याचा मित्रमंडळ लो झाला आणि तदनंतरच्या चेंडूवरती आलेला चौकार आपण त्या ठिकाणी पाहतोय. 21 धावा धावफलकावरती. शेवटचे निर्णायकारक 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. असाच काहीतरी सामना गमावला होता कांडोली टीमने याच मैदानावरती. पटका यावेळेस देखील फसला हवेमध्ये. एक धाव कंप्लीट. आणि या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे 9 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 9 चेंडू मध्ये 12 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. सार्थक गायकवाड यांनी जर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज साहिल गावडे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पटका फसलाय. लालच बुरी बरा असं म्हटलं जातं आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली. ही मॅच मध्ये ना, या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल आता निगडोली संघ. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली. प्रत्येक विकेट साठी खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं जय साठी. तन्मय पाटील यांच्या माध्यमातून आणि तदनंतर आपण पाहतो पहिलं 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय. खऱ्या अर्थानं गोलंदाज जय पवार या गोलंदाजासाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागू झालंय. तन्मय पाटील, तुळशीराम शेठ पाटील यांचे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हे 500 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज जय पवार साठी या ठिकाणी लागू केलंय. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक येते. 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. चुकलं काय ना ते आम्ही थोड्याच वेळात या मॅच मध्ये सांगू, परंतु जयचं या 2 चेंडूवरती आता चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 8 मध्ये करायचे त्या 12 धावा. नवीन फलंदाज दत्ता पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावखुर आताचा हा फलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो डावखुर आताचा गोलंदाज जय ला चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. जय बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पराट या ठिकाणी आपण पाहतो डीप मिड विकेट वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं ते सज्ज आहेत. परंतु एक मित्रमंडळ झेल या मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. आणि हा आल्या आल्या फटका खेचलाय. समीर त्या ठिकाणी आहेत. झेलला पकडलाय. महत्वाची विकेट. फलंदाज दत्ता देखील या चेंडूवरती होईल बाद. शेवटचे आता 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. निर्णायकारक शेवटचे 7 चेंडू 12 धावसंख्येची गरज. आता कमबॅक केलंय या मॅच मध्ये निगडोली टीमनं. आई रत्नाई क्रिकेट संघ निगडोली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय कांड्रोली गावदेवी कांड्रोली या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. करण कडव यांचा हा संघ, अनंता पवार यांचा आपण उल्लेख केला होता, परंतु आघाडीचे फलंदाज गमावले. आता मॅच मध्ये जर राहायचं असेल शेवटपर्यंत तर हा चेंडू फार महत्वपूर्ण आहे. या चेंडूवरती जर कदाचित मोठा फटका आला तर धावान आणि चेंडूमध्ये अंतर कमी करून जाईल, परंतु जर तो मोठा फटका रोखला कदापि जयनं तर या मॅच मध्ये शेवटपर्यंत फाईट देण्यासाठी सज्ज राहील तो निगडोली संघ. निगडोली संघ आणि त्यांचे गोलंदाज. हा नक्कीच. आणि अजिंक्य जर आपण पाहिलं असतं ना गोलंदाज ऑनर ट्रिगर आता जय आता चांगले गोलंदाजी केले. आता 7-12 त्या जमीनचा 7-12ला सध्या मध्ये, मात्र इथे 7 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची आता गरज असेल ती कांट्रोली संघाला. हा 7-12 आज सध्याच्या घडीला मित्र म्हणे सुस्तावले, परंतु या 7-12ला आता किंमत आहे. 7 चेंडू मध्ये 12 धावा वाचवायचे त्या निगडोली टीमच्या गोलंदाजाला, परंतु हा चेंडू महत्वपूर्ण आहे तो निगडोली टीम साठी.
चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये, एक धाव त्या चेंडूवरती मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. ते 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 24 या धावसंख्येवरती शेवटच्या आता 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर, या मॅच मध्ये चुकलं कुठं? संदीपनं जो ऑन साइड मध्ये फटका मारला होता ना, त्या चेंडूवरती जर कदापि 2 धावा घेतल्या असत्या तर ही परिस्थिती आता सध्याच्या घडीला कांडोली टीमची नसती. क्रिकेटमध्ये असे किती फेरबदल आम्ही पाहिलेत. स्वतःवरती विश्वास दाखवला उजव्या हाताचा फलंदाज जो बाद झाला या अगोदर पहिल्यांदा, सार्थक, त्यांनी स्वतःवरती जो विश्वास दाखवला, ती विश्वास दाखवण्याची वेळ ती नव्हती. 2 धावा पुरेशा होत्या त्या चेंडूवरती, परंतु त्या घेतल्या नाही. आणि जिथं त्या 2 धावा घेतल्या नाही ना, तिथं हा सामना फसलाय. शेवटचे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. असं म्हटलं जातं कधी कधी की समालोचकाच्या जिभेवरती काळा तीर आहे की काय, परंतु आम्ही हे उल्लेख यासाठी करतो, स्वतःवरती कॉन्फिडन्स कधी दाखवायचा आणि कधी नाही हे फार महत्वाचं आहे. ज्या चेंडूवरती धाव आहे ना, ती धाव तुम्ही घेतलीच पाहिजे. शेवटचे आता 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. आघाडीचे जर 1-2 चेंडू डॉट बॉल आले तर मॅच मध्ये मजा येईल. या मॅच मध्ये कायम राहील तो निगडोली संघ, परंतु त्याच आघाडीच्या 1-2 चेंडूवरती जर 1-2 मोठे फटके आले तर या सामन्यामध्ये काम तमाम करेल फलंदाज संदीप, जो ऑन स्ट्राईक वरती आहे. मॅच मध्ये मजा आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आणायचे असतील तर आघाडीचे 2 चेंडू फार महत्वाचे. 1-2 चेंडू निर्धाव या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल निगडोली संघ, परंतु जर 1-2 चेंडूवरती 1-2 मोठे फटके या सामन्याचे चित्र बदलून टाकेल, या सामन्याची हवा घालून टाकेल फलंदाज संदीप. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज अनुज हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलर अनुज तयार आहे. ऑन स्ट्राईक वरती संदीप. पहिला चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, परंतु पंचांचा इशारा येणं अपेक्षित. सीमारेषा पलीकडे चाललाय चेंडू आणि संदीपच्या बॅट मधून होतोय हा दर्जेदार षटकार. हाफ ट्रॅकर बॉल टाकला अनुजनं आणि त्याच्यावरती कडा प्रहार केला फलंदाज संदीपनं. आणि संदीप जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, सुरुवातीपासून त्यांनी दमदार बॅटिंग या मैदानावरती केली होती. आता 4 चेंडू मध्ये 17 या धावसंख्येवरती तो खेळतोय. अजूनही शेवटचे 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. खराब बॉल, जास्त अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी घेतलं जातं आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केलं. 1 बाउन्स चा देखील इशारा त्या ठिकाणी केलाय. यापुढे तुम्ही बाउन्स चेंडू टाकू शकत नाही. शेवटच्या आता 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार आहे. पुन्हा एकदा शरीराचा बेत, धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये, परंतु त्या ठिकाणी रोखलं जात आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय की डॉट बॉल शेवटच्या आता निर्णायकारक 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. आघाडीचे 2 चेंडू आपण सुरुवातीलाच उल्लेख केलं होतं. जर आघाडीच्या 2 चेंडूवरती जर 1-2 मोठे फटके आले नसते तर या मॅच मध्ये कायम होता तो निगडोली संघ, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला फलंदाज संदीप आणि त्यांनी सांगितलं की मॅच आम्ही खुली करू. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं जात आहे आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. जर संदीप पवार या फलंदाजाने जर हा सामना जिंकवला ना तर संतोष कडव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या खेळाडूला देण्यात येईल. आणि का देऊ नये, चांगली कामगिरी केली आहे संदीपनं. आज बरेचसे विकेट म्हणजे 4 विकेट गमावले होता, परंतु तरी देखील स्वतःवरती विश्वास दाखवत 6 बॉल मध्ये 19 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग तो संघासाठी खेळतोय. 6 मध्ये 19 धावा म्हणजे या मॅचला अर्धी फिनिश केली ती फलंदाज संदीप या फलंदाजानं. 1 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार बरंच काही सांगून गेला तो निगडोली टीम साठी. चला थोडं स्पीडअप करा आता निगडोली टीम. 1 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. संदीपनं 6 मध्ये 19 केलेत. तो सांगतोय की मोठा फटका मारूनच ही मॅच मी विजय करेन आणि चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो कांडोली टीमनं.
शेवटचे 7 चेंडू आपण पाहतोय 7 बॉल मध्ये 23 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकार केली तो संदीप ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला संदीप या आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. चांगली बॅटिंग केली संदीपनं या